भाडेकरू राहण्यास येऊन घरमालकांच्या घरात चोरी करणारे सराईत पती पत्नी उर्फ बंटी बबली यांना जेरबंद। अंबड गुन्हे शोध पथकाची कारवाई। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक नाशिक शहर, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 नाशिक शहर श्री किशोर काळे, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग श्री सचिन बारी यांनी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात भाडेकरू म्हणून राहण्यास येऊन घरमालकांचा विश्वास संपादन करून घरमालक घरी नसताना त्यांच्या घरात चोरी करणारे सराईत पती पत्नी उर्फ बंटी बबली यांचा शोध घेऊन अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता माननीय वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जगवेंद्र सिंग राजपूत यांनी अंबड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना सदर आरोपितांचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या। अंबड पोलीस ठाणे नाशिक शहर येथे दिनांक 24/5/2026 रोजी फिर्यादी नामे जयेश नानासाहेब वाकचौरे, वय 47 वर्ष, व्यवसाय खाजगी नोकरी, राहणार N31/A1/9/10 माताजी चौक, विजयनगर, सिडको, नाशिक यांनी फिर्याद दिली की दिनांक 23/6/2026 रोजी सकाळी 8 वाजता ते संध्याकाळी 8:45 दरम्यान N31/1/1/10 माताजी चौक, विजयनगर, सिडको, नाशिक येथून वर नमूद वर्णाचे व किमतीचे सोन्याचे दागिने व चांदीचे सिक्के हे माझा भाडेकरू पंकज कदम याने फिर्यादी यांच्या संमतीशिवाय माझ्या घराचे कुलूप खोलून दरवाजा उघडून घरात प्रवेश करून चोरी केली आहेत अशी तक्रार दिल्याने त्यांच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 493/2026 BNS कलम 305 331-2 331-3 प्रमाणे दिनांक 24/5/2026 रोजी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अविनाश नडविनकेरी याच्याकडे असून सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा व चोरीस गेलेल्या मालाचा शोध घेत असताना गुन्हे शोध पथकाच्या मदतीने पोलीस हेड कॉन्स्टेबल 1896 उल्हास गांगुर्डे, पोलीस शिपाई 1566 सागर जाधव, पोलीस शिपाई 2093 राकेश पाटील, पोलीस शिपाई 2547 संभाजी शिंदे यांनी फिर्यादी यांच्या घराजवळचे किराणा दुकान तसेच डीमार्ट येथील सीसीटीव्ही फुटेज तपासून महिला आरोपीचे सीसीटीव्ही प्राप्त करून नमूद महिलेची ओळख पटवली व सदर महिला आरोपी व तिचा साथीदार पती यांच्या फोटोवरून तांत्रिक विश्लेषण करून त्यांचे आधार कार्ड नंबर काढून त्यावर आरोपी यांचे मोबाईल क्रमांक निष्पन्न केले व पोलीस निरीक्षक अविनाश नडविनकेरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल 1782 देसले, पोलीस हेड कॉन्स्टेबल 1212 सुभाष दुबे, पोलीस हेड कॉन्स्टेबल 1943 दीपक निकम, पोलीस अंमलदार 2547 संभाजी शिंदे, पोलीस अंमलदार 20-3 अनिल गाडवे, पोलीस अंमलदार 2054 सचिन करंजे, पोलीस अंमलदार 2083 योगेश शिरसाट, पोलीस अंमलदार 997 फरीद इनामदार, पोलीस अंमलदार 2346 तुषार मते, पोलीस अंमलदार 2114 मयूर पवार, पोलीस अंमलदार 777 वैभव एखंडे, महिला पोलीस अंमलदार 2115 भारती बुट्टे यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे माहिती काढून सदर दोन्ही आरोपितांना बोईसर जिल्हा पालघर येथून ताब्यात घेतलं असून त्यांचे नाव नवनीत मधुकर नाईक, वय 46 वर्ष, राहणार भांडूप, पश्चिम मुंबई व महिला आरोपी क्रमांक 2 स्मिता नवनीत नाईक, वय 42 वर्ष, राहणार भांडूप, पश्चिम मुंबई असं आहे। अंबड गुन्हे प्रकटीकरण पथकाने अंबड पोलीस ठाणे नाशिक शहर, घोटी पोलीस ठाणे नाशिक ग्रामीण या गुन्ह्यातील आरोपी क्रमांक 1 व 2 यांच्याकडून गुन्ह्यातील 16 तोळे सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण 7,50,000 रुपये किमतीचा, सध्याची किंमत 21,11,000 रुपये किमतीचा व आरोपी यांनी नमूद चोरीमधील सोने विकून खरेदी केलेले मुद्देमाल व आरोपी यांच्या घर झडतीमध्ये मिळून आलेले 8 मोबाईल व लॅपटॉप व इतर वस्तू असे एकूण 24,42,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री किरण कुमार चव्हाण, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सचिन बारी, अंबड विभाग तसेच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जगवेंद्र सिंग राजपूत तसेच पोलीस निरीक्षक श्री अविनाश नडविनकेरी गुन्हे व पोलीस निरीक्षक श्री शंकर वाघमोडे प्रशासन यांची सूचना व मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पाडोळकर, अंबड पोलीस ठाण्याकडील तांत्रिक विश्लेषण शाखा प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तरडे, पोलीस हवालदार वाहक 1782 योगेश देसले, पोलीस हवालदार वाहक 1212 सुभाष ठुबे
पोलीस शिपाई 2547 समाधान शिंदे, पोलीस शिपाई 1896 उल्हास गांगुर्डे, पोलीस शिपाई 2036 केशव ढगे, पोलीस शिपाई 1566 सागर जाधव, पोलीस शिपाई 2346 तुषार मते, पोलीस शिपाई 2003 अनिल गाढवे, पोलीस शिपाई 1997 फरीद इनामदार, पोलीस शिपाई 777 वैभव एकखंडे, पोलीस शिपाई 2114 मयूर पवार, पोलीस शिपाई 2083 योगेश शिरसाट, पोलीस शिपाई 2054 करंजे, महिला पोलीस शिपाई 2115 भारती बुट्टे, पोलीस हेड कॉन्स्टेबल 1943 दीपक निकम, तांत्रिक विश्लेषण शाखाकडील पोलीस हवालदार वाहक 309 विशाल साळुंके, पोलीस शिपाई 2252 विशाल वांजे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 कार्यालयातील महिला पोलीस हवालदार 17-2 गायत्री गोसावी यांनी कामगिरी केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अविनाश नडविनकेरी गुन्हे व पोलीस शिपाई 2093 राकेश पाटील हे करीत आहेत.